मित्रांनो, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना वाटतं काळ्या बोलत नाही, काळ्या कावळा बोलत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे बघा. आणि हा स्वतःहून बोलतोय, त्याला कुणीही बोलायला लावत नाही आहे. तो स्वतःहून किती छान पद्धतीने बोलतोय ते बघा आणि मग कमेंट करा. मित्रांनो, ऐकलत का? तो स्वतः काळ्या काळ्या स्वतःचं नाव तो घेतोय. त्याच्यासोबत कोणीच नाही आहे, फक्त कॅमेरा पकडून आम्ही राहिलेलो आहे. तो स्वतःच बोलतोय. पुढे ऐका आणखी काय काय बोलतोय ते. मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ना, तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा काळ्या बोलतोय की नाही ते. आणि काळ्या काय काय कुठकुठे शब्द बोललोय ना ते कमेंट्समध्ये लिहूनमध्ये आम्हाला पाठवा. आणि काळ्याची ना दिनचर्या बघा. सकाळीच उठून काळ्या आपल्या लहान मोठ्या माणसांसारखे कशा पद्धतीने सकाळ संध्याकाळ अंघोळ करतोय ते. खूप छान हा कावळा आहे. खरोखर एक माणसाप्रमाणेच त्याची प्रत्येक प्रतिक्रिया आहे आणि दिनचर्यासुद्धा आपल्या माणसाप्रमाणेच आहे. हर एकदा उडे मित्रांनो, कधी कधी आपण सुद्धा अंघोळ करायला कंटाळा करतोय, परंतु हा काळा आहे ना दररोज सकाळ संध्याकाळ अंघोळ करतोय. किती छान पद्धतीने, म्हणजे हा व्हिडिओ पाहिला ना तर बघतच राहावंसं वाटतं. खूप छान पद्धतीने अंघोळ करतोय. कंटाळा येत नाही आहे, कधीही तो कंटाळासुद्धा करत नाही. बघा आता पुन्हा तिथे येणार आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये तो अंघोळ करणार आहे. म्हणजे त्याला कमीत कमी अर्धा तास त्याला अंघोळ करावी लागते. आणि पूर्ण शरीराचं तो कशा पद्धतीने एक एक अंग धुतोय बघा. खूपच छान. एकदा चले तर तुम्ही सर्वांनी बघितलेच असेल. तुम्हाला काळ्याचे व्हिडिओ बघायला आवडतात का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे. आणि काळ्या कुठकुठले नवीन शब्द शिकलेला आहे हे जर तुम्ही सुरुवातीपासून बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला सांगायचं आहे का काळ्या कुठकुठले नवीन शब्द शिकलेला आहे आणि आणखी कुठकुठले नवीन शब्द तो
शिकला पाहिजे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. खूप छान पद्धतीचं त्यांची जी मुलगी आहे तनू, हिने त्याला ट्रेन केलेला आहे आणि तो तिचंच ऐकतोय आणि छोटा मुलगासुद्धा त्याच्याशी काळ्यासोबत खूप छान पद्धतीने गप्पा मारतोय. नवीन शब्द आता तो शिकण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा जेव्हा आम्ही त्याला नवीन शब्द शिकवतो तेव्हा तेव्हा तो त्याला एकांतात त्याची प्रॅक्टिस करत आहे. आता तो लाडो हा शब्द शिकलेला